कृष्ण अवधूत यात्रा कंपनी जालना येथून ही यात्रा 1 एप्रिल रोजी वृंदावन येथे काढण्यात आली होती। ही यात्रा 1 एप्रिल ते 8 एप्रिलपर्यंत होती। या यात्रेमध्ये एकूण 65 यात्रेकरू होते। या यात्रेकरूंना जे पहबप वेदांत जोशी महाराज व आयोजक आदित्य त्रिवेदी महाराज यांनी ही यात्रा यशस्वीरित्या ही पूर्ण केली आहे आणि ही यात्रा अशी सुखकर व अविस्मरणीय आठवण राहण्यासारखी यात्रा झाल्याचे प्रवाशाकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। या यात्रेमध्ये वेदांत जोशी महाराज यांचे भागवतही त्या ठिकाणी झाले आहे। या भागवत कथेमध्ये सर्व यात्रेकरूंनी भक्तगणांनी आपला आनंद यामध्ये व्यक्त केला आहे। हा आठवणी राहण्यासारखे हे क्षण त्यांनी प्रवाशांनी ही व्यक्त केली आहे। यांनी यमुना काठी ही यात्रेमध्ये त्यांनी आनंदमय असे त्याचा सुखकर असा आनंद घेतला आहे व सर्व यात्रेकरू हे अतिशय आनंदी व सुखमय झाले होते। ही यात्रा दिनांक 8 एप्रिल रोजी ही तिथून प्रस्थान होऊन 9 रोजी या ठिकाणी जालना येथे प्रस्थान झाली आहे। या ठिकाणी यात्रा येताच परशुराम बौद्धशी सेवाभावी संस्थेतर्फे सर्व यात्रेकरूंचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले। ही यात्रा या प्रतिक्रिया घेण्यात आली या यात्रेकरूंची। या यात्रेकरूंनी काय म्हटले आहे पाहूया आपण। त्यांच्याच मनाने आपण घेतलेली ही प्रतिक्रिया ऐकूया। गोविंद देशपांडे, यात्रा खूप छान झाली। नंद जालना येथून कृष्ण अवधूत यात्रा कंपनीचे माध्यमातून वृंदावन धाम येथे भागवत कथेच्या रामकृष्ण हरी। मी सुधाकर व्यंकटराव पाटील, जिल्हा लातूर, तालुका निलंगा, जिल्हा लातूर। आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे। कोडगावकर, औरंगाबाद येथून आले। मी सर्वात प्रथम कृष्ण अवधूत यात्रा कंपनीचं अभिनंदन करते। कुठेही आपल्याला जर 7-8 दिवसाच्या प्रवासासाठी जायचं असलं तर पहिला प्रश्न असतो म्हणजे सकस अन्नाचा आणि दुसरा प्रश्न असतो म्हणजे आपल्याला राहण्याची व्यवस्थेचा। कारण एवढ्या लांब जर यात्रा करायची असत तर सकस अन्नामुळे प्रकृती चांगली राहते आणि राहण्याची सोय जर चांगली असली तर झोप चांगली होती आणि त्याच्यामुळे पुढचे सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात। ह्या दोन्ही गोष्टी कृष्ण अवधूत यात्रा कंपनीमध्ये परिपूर्ण होत्या, त्याच्यामुळे आमची यात्रा अगदी सुखरूप पार पडली। रेणुका देशमुख, मुंबईहून आली आहे आणि कथा व्यवस्थित होती, छान सांगितलं आणि समजलं पण आणि व्यवस्था पण पूर्ण छान होती, बसची सुविधा पण छान। असं व्यवस्था खूप छान होती, सगळ्यांची काळजी घेत होते, हेल्प करत होते। म्हणजे उतरायच्या वेळेस चढायच्या वेळेस मागे पुढे राहत होते। जेवण खूप छान आणि ताजं होतं। नाश्ता आम्हाला अजिबात घरची आठवण आली नाही। खाण्यापिण्यापासून राहण्यापर्यंत अति उत्तम सेवा झाली, त्याबद्दल आयोजकाचे मनापासून धन्यवाद करतो आणि अशीच प्रवास करण्याची शक्ती देव, त्यांना सहकार्य देव अशी अपेक्षा बाळगून आनंदात दिवस काढत आहे। वेदांत महाराज जोशी यांच्यासोबत हा माझा पहिलाच यात्रेचा अनुभव। खरं तर मी घरी घाबरलेली होते की कशी यात्रा होईल आणि कशी नाही, पण न भूतो न भविष्यती म्हणणार नाही, कारण भविष्यात त्यांच्याबरोबर आणखीन छान छान यात्रा करायच्याच आहेत। तर एवढी काळजी अगदी घरच्यासारखी, रात्री रेल्वेमध्ये प्रत्येकाच्या सीटजवळ जाऊन प्रत्येकाच्या तब्येतीची चौकशी, प्रत्येकाला लागेल तसं पाणी, राहण्याची व्यवस्था, उन्हाची काळजी, अगदी शब्दच कमी आहेत माझ्याकडे की त्यांच्या यात्रेबरोबर आल्यानंतर मला काय काय सुखद अनुभव आले। तर त्यांच्या पुढील यात्रेसाठी खूप खूप शुभेच्छा। आनंद, आम्ही जालन्याहून आलो। अतिशय सुंदर यात्रा आमची झाली। प्रवास, राहण्याची, खाण्याची खूप मज्जा झाली। एक सुंदर पदार्थ रोज खाल्ले।
जिथे की घरी खायला नाही मिळाले आणि शांततेने नाही मिळाले विशेष. त्यामुळे खूप पहिलं म्हटलं का नाही, आमची हे महाराज वेदांत महाराजनी कथा खूप 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 छान सांगितली. आम्हाला खूप मनापासून त्यांचे आभार. त्यांच्यासोबत 7-8 दिवस आम्हाला राहण्याचा सहवास मिळाला, त्यांची साथ मिळाली. हे खूप आमचं मोठं भाग्य. आम्हाला काहीच असं घरची आठवण नाही आली. खूप आम्ही आनंदात त्यांच्यासोबत दिवस काढले. खूप छान. आपल्याला उद्या प्रवास करून 8 दिवस होते, पण छान झाला कार्यक्रम. कंटाळा आला नाही आणि व्यवस्थित कार्यक्रम पार पडला. सब चीज़ अच्छा है, बहुत बढ़िया लगा, आके बहुत आनंद आया. कर आमची यात्रा खूप छान झाली. खूप व्यवस्था छान होती. पुन्हा पुन्हा यात्रेला आम्ही यांच्यासोबत येऊ. आणि यात्रा खूप छान झाल्याबद्दल जोशी मला दत्तात्रय आष्टीवरून आलेली आहे. अरुणाने सर्वप्रथम महाराजांना पण नमन करते, राधाराणींना पण नमन करते. खूप यात्रा छान झाली. आम्हाला जनार्दन देशमुख त्यांचे भागवत खूप छान झालेले आहे. सगळ्यांना छान, सगळीकडचे ठिकाणं छान दाखवले आहे, त्याबद्दल धन्यवाद. मीना जयंत किनगावकर. माझा यात्रेला येण्याची ही पहिलीच वेळ, पण मला खूप चांगले अनुभव आले. मला आमचे एकनाथ भाऊजी यांनी विचारलं यायचं का. हमारा नाम पुष्पाबाई है, बेगम बाजार से आए हैं. बहुत अच्छा लगा. सब जगह जाके बहुत अच्छा लगा. हमारा प्रेम से बहुत अच्छा लगा. जय जय. हां, किनगावकर. आम्ही काय जे पैसे आम्ही भोकरदनवरून आलो. कथा खूप छान वाटली आणि चांगली समजली पण आम्हाला. पुढच्या वेळेस आम्ही येण्याचा प्रयत्न करू. राधे राधे. ज्योती प्रदीपराव देशमुख, जालना. भागवत खूप छान झालं. जालन्याहून निघाल्यापासून वृंदावनपर्यंत सगळी छान व्यवस्था, खूप कौतुकास्पद आणि सगळी यात्रा बहुत अच्छी थी. बहुत अच्छे से समय व्यतीत हुआ और कथावाचक भी बहुत अच्छा था. वृंदावन धाम यात्रेत आम्ही 1 एप्रिल 2025 ते 8 एप्रिल 2025 या दरम्यान सहभागी झालो. आमची यात्रा उत्तम प्रकारे पार पडली. जालन्यावरून आलो आता आम्ही. प्रवासामध्ये एकदम चांगली व्यवस्था आहे. कथा सुंदर झालेली आहे, कथा समजलेली आहे. आणि पुढच्या वेळेस असंच अयोध्येसाठी भरपूर सदस्य लोक मी घेऊन येईन. एकनाथराव देशमुख, जालना, डबल जिम. खूप छान वाटलं. असंच पुढच्या वेळेस येण्याचा विचार करू. हमको कथा बहुत अच्छी लगी. सब यात्रा अच्छी थी. आप सब लोगों का साथ रहा, बहुत अच्छा था. आपका बहुत बहुत धन्यवाद. हमको कथा का पुण्य प्राप्त होगा. आपको असं तसं सगळं तुम्ही मान्य केलं. तुम्ही त्याप्रमाणे केलं. आम्हाला पुरण घालायचं बा, आमचं समाधान होईल. तुम्हालाही बरं वाटलं. अगदी कौतुकानं तुम्ही प्रामाणिकपणे एवढं सगळं केलं आमच्यासाठी. सगळं व्यवस्थित. कथा छान वाटली आणि तुमच्या जी व्यवस्था आहे ते राहण्याची, खाण्याची आणि ड्रायव्हर्सनी फिरवण्याची ही आम्हाला खूप आवडली. आणि असेच कार्यक्रम तुम्ही नेहमी घेत जा. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आम्हाला बस. थँक्यू. यात्रा ही खूप छान वाटली आम्हाला. यात्रेमुळं मैत्रिणी भेटल्या जास्त आणि वेदांतने खूप छान भागवत केलं. त्यामुळं मला एकदम माझं हृदय भरून आलं आणि माझी विल पॉवर वाढली.